हाय. आज फायनली करूनच घेतलं. पण मी काय करायला गेले होते ते सांगतेच. पण त्या अगस्त्य पण काय करतो बघा. मस्ती त्याचीही मस्ती चालूच होती. मी इकडे नाही हेअर स्पा करायला गेले होते. कारण हेअर स्पा करायचं कारण एकच होतं, की माझं डोकं खूप दुखत होतं. म्हटलं चला मसाज करून घेण्यापेक्षा हेअर स्पाच करून घेऊया. आणि बऱ्याच दिवसापासून मला हेअर स्पा करायचाही होता. म्हटलं चला आज करूनही घेऊया. आणि डोकं इतकं दुखत होतं, भयानक डोकं दुखत होतं. गेली 3-4 दिवस झालं माझं इतकं डोकं दुखतंय. दवाखान्यातही जाऊन आलो, डॉक्टरांनी दाखवून आलो, गोळ्या वगैरे घेतलेल्या आहेत, पण काही फरक नाही पडत. म्हटलं चला थोडं मसाज वगैरे करून घेतलं तर जरा फरक पडेल. आणि छान असा मसाज करून घेत होते. आणि इतकं रिलॅक्स वाटत होतं ना, असं वाटत होतं आणखीन करून घेऊ. कितीही मसाज केला तरी मला कमीच वाटत होतं, कारण इतकं माझं डोकं दुखतं आहे. आणि काय माहिती वरचं इतकं भयानकच, म्हणजे कधी इतकं डोकं दुखलंच नाही, इतकं डोकं दुखतं आहे. आणि मसाज करून इतकं छान वाटत होतं. आणि हेअर स्पा ना बरेच दिवस झालं मी केला नव्हता, म्हणजे 6-7 महिने झाले मी हेअर स्पा केलेलाच नव्हता. फेशियल वगैरे तर असं आपण करतच असतो, पण हेअर स्पा करायला ना नेहमी करू करू म्हणून तसंच राहून जातं. छान हेअर स्पा करून घेतला, छान स्टीम दिली. घरी आपण करतो, पण जे काही आपण बाहेर करून घेतो ना त्याची एक वेगळीच फिलिंग असते. आणि हेअर स्पा करून झाल्यानंतर इतकं छान केस वाटत, एकदम सिल्की सिल्की केस वाटत होते. एकदम स्वच्छ त्यांनी सॉफ्ट केस करून दिले होते. मस्त अशी सेटिंग वगैरे करून घेतली. त्यानंतर इतकं छान लूक येत होता, मस्त वाटत होतं. आणि हलकं हलकंसुद्धा वाटत होतं मसाज केल्यामुळे. खूप मस्त वाटत होतं. आणि शायनिंगसुद्धा खूप आली होती. तुम्ही पाहू शकता किती छान छान शायनिंग आलेली आहे. आणि अशी होती माझी आजची रुटीन, आजचं संध्याकाळ, जे की स्वतःसाठी मी दिलेलं आहे. कसा वाटला व्लॉग? आवडला असेल तर लाईक करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तर स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.